पावसासंदर्भातली बातमी बघूयात। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातनं तब्बल 44,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। नांदूर मधमेश्वर जलाशयातनं होणाऱ्या या विसर्गामुळे धरणातनं बाहेर पडणाऱ्या पाण्याचं रौद्र रूप सध्या बघायला मिळतंय। नांदूर मधमेश्वर धरणाचे सगळेच दरवाजे उघडण्यात आलेत। हे सगळं पाणी आता जायकवाडीच्या दिशेने झेपावतंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। खास करून नांदूर मधमेश्वर मधनं जो काही पाण्याचा विसर्ग होतोय तो किती आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी किती वाढणार आहे नद्यांची? श्वेता, नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणावरती मी आता उभा आहे आणि याच नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 44,000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने केला जातोय। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधलं सगळं पाणी जे आहे ते या नांदूर मध्यमेश्वर धरणात येतं आणि त्यानंतर हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावतं। अर्थात गंगापूर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी, त्याचबरोबर दारणा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी, हे सगळं पाणी जे आहे ते याच नांदूर मध्यमेश्वर धरणात येतं आणि या नांदूर मध्यमेश्वर धरणात आल्यानंतर हे पाणी या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मराठवाड्याच्या दिशेने झेपावतं। माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये हे नांदूर मध्यमेश्वरचं धरण बघू शकतो आणि त्याची दृश्य देखील बघू शकतो। अंगावरती काटा येईल अशा प्रकारची ही दृश्य आहे। इतकी रौद्र रूप जे आहे ते या पात्राचं आपल्याला पाहायला मिळते। या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे एकूण 5 दरवाजे आहे आणि हे 5ही दरवाजे आज खोलण्यात आलेले आहे आणि या 5ही दरवाजांमधून हे पावसाचं पाणी, हे पुराचं पाणी जे आहे ते बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतं। एक रौद्र रूप यामुळे नाशिकच्या या जायकवाडीच्या धरणातून पडणाऱ्या पाण्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस गेल्या पंधरवड्यापासून सुरू आहे त्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातली धरणं मोठ्या प्रमाणात भरत आहे। जलाशयाच्या साठ्यांमध्ये देखील वाढ होतीये। विशेष जी नाशिक शहरातली मोठी धरणं आहे ती देखील जवळपास 70 ते 80% भरलेली आहे आणि जी 23 पैकी काही छोटी धरणं आहे ही देखील जवळपास 100% भरलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या धरणांमधून होणारा जो विसर्ग आहे तो एकत्रितरित्या अशा पद्धतीने जायकवाडीच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिक जिल्ह्यातल्या याच धरणांमधून सोडण्यात आलेलं पाणी आणि या भागातल्या काही पावसामुळे जायकवाडीचं धरण जे आहे ते देखील जायकवाडीच्या धरणात देखील जवळपास 18 TMC पाणी जे आहे ते आतापर्यंत पोहोचलेलं आहे। ही आकडेवारी जी आहे ती देखील जलसंपदा विभागानं दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला हे रूप दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। हे जायकवाडीमधून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं आहे आणि या सगळ्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये जलाशयामध्ये मोठा साठा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय आणि एकूणच या सगळ्या पावसाच्या पाण्यामुळे नाशिक सध्या सुजलाम सुफलाम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर बिलकुल ना, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी। तर निफाडच्या नांदूर मधमेश्वर धरणामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये आज सकाळी 43,882 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीला पूर येणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे जायकवाडी धरणामध्ये जात आहे। दुसरीकडे सांगली जिल्ह्यात सततचा पडणारा पाऊस आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ होते। कृष्णेची पाणी पातळी ही 18.5 फुटांवरती गेली आहे तर कृष्णा आणि वारणा नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेलेत। वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। जिल्ह्यामध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी। वारणा आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामध्ये कृष्णेची पाणी पातळीत वाढ होत आहे। सध्या कृष्णेची पाणी पातळी 18 फूट 6 इंचाच्या जवळपास आहे, जी गेल्या 17 फूट 6 इंच होती। गेल्या 24 तासात 1 फुटाने पाणी पातळी वाढलेली आहे। कोयना धरणातून 2100 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत आहे तर चांदोली धरणातून 4,500 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत आहे। कृष्णा आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसामुळे विसर्ग करण्यात येत आहे आणि त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू का होईना वाढ होत आहे। सध्या सांगली जिल्ह्यात पावसाचा उघडझाप सुरू असली तरी नदीकाठच्या लोकांना इशारा देण्यात आला आहे। त्याच पद्धतीनं जे काही कृष्णेचे आणि वारणेवरचे जे बंधारे होते, कृष्णेचे 5 बंधारे आणि वारणेचे 3 बंधारे अशी एकूण 8 बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत। जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी नदीकाठच्या लोकांना घेण्यात आलेली आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून एक NDRF टीम ही तैनात करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच